दापोली मंडणगड तालुक्याच्या सीमावर्ती गावात रोवले उंबरशेत परिसरात सुरू असलेल्या मायनिंग प्रकल्पावर अपघातांचे सत्र अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाहीये। या प्रकल्पावरून उत्खनन झालेल्या मालाची वाहतूक करणाऱ्या आणखी एका डंपरचा आज अपघात झालाय। मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या अपघातांच्या मालिकेत आजच्या एका अपघाताची अधिकची भर पडली। मागील 2 महिन्यातला हा चौथा अपघात आहे। मात्र या अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी होत नसल्याने पोलीस, आरटीओ आणि अर्थातच महसूल विभाग याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे। मात्र या सततच्या अपघातांमुळे इथल्या लोकवस्तीला मात्र जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ आली। रोवले उंबरशेत येथील या मायनिंग प्रकल्पावरून शेकडो डंपरच्या साहाय्याने सुरू असलेल्या मालाची वाहतूक ही नजीकच्या मांदिवली गावातील भर वस्तीतून, प्राथमिक शाळेजवळून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पुलाची क्षमता 18 टन लोड सहन करण्याची आहे अशा मांदिवली पुलावरून केली जाते। मागील 4 अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही हे जरी खरं असलं तरी देखील या सततच्या अपघातांमुळे परिसरातील ग्रामस्थ आणि चिमुकल्या विद्यार्थी वर्गात भीतीचं वातावरण पाहायला मिळते। तर या मायनिंग प्रकल्पामुळे परिसरातील शेती, पिण्याचे पाणी प्रदूषित होत असल्याची बाब देखील प्रशासनाच्या वारंवार निदर्शनास आणून झालेली आहे। सततच्या आणि ओव्हरलोड वाहतुकीमुळे वाहून नेला जाणारा माल रस्त्यावर ठिकठिकाणी सांडत असल्याने त्यातून देखील अपघाताचं प्रमाण वाढतंय। आपल्या गोठ्यामधनं हा व्ह्यू आहे। हा आपला गोठा आहे, त्याच्या बरोबर समोर हे मायनिंग चाललेलं आहे, ज्याच्यामुळे आपली 3 वासरं दगावली। हे JCB आणि पोकलान नॉट JCB पोकलान बघू शकता तुम्ही। 1, 2 आणि हा इकडे 3 एवढे दिसत आहेत, तरी बाकीचे झाडामुळे दिसत नाहीत। एकूण 8 पोकलान आहेत आणि एक क्रशर आहे। आपल्या इतक्या जवळ मायनिंग चालू केलं त्यांनी। हे बघा, आपल्या गोठ्याची ही काटेरी कुंपण आपल्या गोठ्याची आहे आणि हे मायनिंग समोरच्या डोंगरावरती चाललं आहे, ज्याचा आपल्या गायींच्या आरोग्यावर प्रचंड परिणाम होतो आहे। आणि साधारण आपला गोठा इकडे 15 वर्ष आहे। असं नाही आहे की आजच आपली गोशाळा आली आहे। गोशाळा रजिस्ट्रेशन करून मी उशिरा केलं असलं तरी गोशाळा 15 वर्ष चालू आहे इकडे। याबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण तक्रारींची दखल आता थेट नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतलेली आहे। ग्रामस्थांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचं काम या प्रकल्पामुळे होत असून जनतेच्या जीवनमानावर याचे गंभीर आणि दूरगामी परिणाम होत असल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने नोंदवला आहे। तर याबाबत 2 आठवड्यात आपल्या कारवाईचा अहवाल सादर करावा अशा आशयाची नोटीस देखील रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांना बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे जनतेच्या वारंवारच्या तक्रारींना न जुमानणारं इथलं प्रशासन आता मानवाधिकार आयोगाला काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।